नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या चॅप्टर मधील वर्ड प्रॉब्लेम्सवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 12.2 ला आपण सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 12.2 मधील सुरुवातीचे एक्झाम्पल्स आजच्या म्हणजे पार्ट फर्स्ट मध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर सेकंड पार्ट मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12.2 मधील उरलेले एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या चॅप्टरला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती आणि त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 12.1 मधील दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप जो होता तो म्हणजे आपल्याला एक इक्वेशन आणि त्या इक्वेशन मधील व्हेरिएबलच्या काही किमती दिलेल्या होत्या. त्या किमतींपैकी कोणती किंमत त्या दिलेल्या समीकरणाची दिलेल्या इक्वेशनची सोल्युशन आहे, उकल आहे, ते आपण पडताळून पाहिलं होतं. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आपण डायरेक्ट शोधलेलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे इक्वेशनवर आधारित असलेल्या शाब्दिक उदाहरणांचा जो सराव संच आहे तो म्हणजे 12.2 या सराव संचाला आपण सुरुवात करत आहोत. वर्ड प्रॉब्लेम्सवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 12.2. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 12.2 मधील लेखी उदाहरणे सोडवताना एक काळजी घेणं गरजेचं आहे. एक्झाम्पल पूर्णपणे बारकाईने वाचा, त्याचं रीडिंग करा आणि त्यामध्ये आपल्याला एक कंडिशन दिलेली असते. त्या कंडिशनचा उपयोग करून आपण इक्वेशन तयार करणं हा सराव करणं गरजेचं आहे. एकदा आपल्याला इक्वेशन तयार करता आले की वर्ड्स प्रॉब्लेम जे आहेत ते अतिशय सोपे आहेत. लेखी जी उदाहरणे आहेत ती उदाहरणे अतिशय शाब्दिक उदाहरणे सोपी आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 12.2 मधील सुरुवातीच्या काही एक्झाम्पल्सला. फर्स्ट एक्झाम्पल आहे, मदर्स एज इज 25 इयर्स. मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू द मदर्स एज विल बी 4:9. म्हणजे या ठिकाणी पहा, आपल्याला काही कंडिशन लेखी स्वरूपामध्ये उदाहरणामध्ये दिलेली आहेत. उदाहरण आपण पूर्णपणे समजावून घेऊयात. आईचं वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे आणि जर 8 वर्षांनंतर मुलाच्या वयाचं आईच्या वयाशी असलेलं गुणोत्तर 4:9 होत असेल तर मुलाचं आजचं वय आपल्याला शोधायचं आहे. मुलाचं वय शोधायचं आहे. व्हेरिएबल आपल्याला 1 वापरायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी मुलाचं वय व्हेरिएबल स्वरूपामध्ये, चल स्वरूपामध्ये आपण काहीतरी अजून करूयात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा, लेट द सन्स एज बी एक्स इयर्स. म्हणजे मुलाचं वय जे आहे ते एक्स वर्ष आहे असं आपण या ठिकाणी मानलेलं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीच्या एका सेंटेन्समध्ये आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, एक संबंध सांगितलेला आहे, आईचं आजचं वय आणि मुलाचं आजचं वय, किंवा आईचं आणि मुलाच्या वयामधला काहीतरी संबंध आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. तो संबंध म्हणजे मदर इज 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन. म्हणजे आई ही मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. जर मुलाचं वय एक्स वर्ष असेल तर आईचं वय एक्स पेक्षा 25 ने जास्त, म्हणजे मदर्स एज इज एक्स प्लस 25 इयर्स. आता ही त्यांची आजची वय आहे. आता कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे, फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years. म्हणजे 8 वर्षांनंतर त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर 4:9 होत असेल तर आपल्याला मुलाचं आजचं वय शोधायचं आहे. म्हणजे यांची आजची वय आपल्याला माहिती आहे. 8 वर्षांनंतरची जर वय शोधायची असतील तर यांच्या आजच्या वयांमध्ये 8 मिळवावे लागतील. म्हणून फ्रॉम द कंडिशन वी कॅन say that x plus 8, x is a present age of son, x plus 8 is a age after 8 years of the son, upon x plus 25 plus 8 म्हणजे x अधिक 25 हे आईचं आजचं वय आहे. 8 वर्षानंतरचं वय काढायचं असेल तर त्यामध्ये आपण प्लस 8 केलेले आहे. या दोन वयांचं जे रेशो आहे, गुणोत्तर आहे ते 4:5. That means x plus 8 upon x plus 25 plus 8 is equal to 4/9. आता या ठिकाणी आपण 25 आणि 8 यांची ऍडिशन या ठिकाणी करून घेऊया. That means we get x plus 8 upon x plus 33. 25 plus 8, 33 is equal to 4/9. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूयात. 9 into x plus 8 is equal to 4 into x plus 33.
मल्टिप्लाय दिस ब्रॅकेट बाय 9, 9 इंटू एक्स 9x, 9 इंटू एक्स 72, पॉझिटिव्ह असतील ते, इज इक्वल टू 4 इंटू एक्स 4x, 4 इंटू 33, इट इज पॉझिटिव्ह 132. ना आता आपण व्हेरिएबलच्या टर्म ज्या आहेत त्या लेफ्ट हँड साईडला एका बाजूला घेऊयात आणि कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला घेऊयात. म्हणजे दोन पदांचं आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. 4x लेफ्ट हँड साईडला, तर 72 हे राईट हँड साईडला आपल्याला ट्रान्सफर करावं लागतील. आणि ट्रान्सफर करताना साईन जे आहे ते साईन किंवा ऑपरेशन हे इन्व्हर्स होतात. म्हणजे 9x मायनस 4x हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला, इज इक्वल टू 132 मायनस 72, हा पॉझिटिव्ह 72 इकडे आल्यानंतर निगेटिव्ह झालेला आहे. या दोघांचे साईन डिफरंट, त्यांचं सबट्रॅक्शन 5x, या दोघांचं सबट्रॅक्शन होणार आहे ते येणार आहे 60. 5 ट्रान्सफर का मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन, दॅट मीन्स x इज इक्वल टू 60 अपॉन 5, दॅट मीन्स x इज इक्वल टू 12. नाव वी अज्युम दॅट x is a present age of sun, that means present age of sun is 12 years. This is our answer. म्हणजे मुलाचं आजचं जे वय आहे ते वय 12 वर्ष आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. सेकंड एक्झाम्पल यामध्ये आपण पाहूयात. द डेनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. म्हणजे एका अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांच्यामधील संबंध सांगितलेला आहे. याचा जो छेद आहे तो छेद हा अंशापेक्षा 12ने जास्त आहे. ही पहिली कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिली. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2 अँड डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7, द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. देन फाइंड फ्रॅक्शन. म्हणजे जर त्या अपूर्णांकाचा अंश हा 2 ने कमी केला आणि छेद हा 7 ने वाढविला, तर येणारा अपूर्णांक हा 1/2 या अपूर्णांकाशी सममूल्य असेल, तर आपला जो ओरिजिनल फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीच्या एका वाक्यावरून आपण त्याचे अंश आणि छेद काहीतरी गृहीत धरूयात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. न्यूमरेटर हा छोटा आहे तो आपण एक्स मानला. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरपेक्षा 12ने जास्त आहे. जर न्यूमरेटर एक्स असेल तर यामध्ये जर आपण 12 ऍड केले तर आपल्याला डिनॉमिनेटर मिळणार आहे. दॅट मीन्स डिनॉमिनेटर इज इक्वल टू एक्स प्लस 12. Now, according to the given condition, first of all, fraction is numerator is x and denominator is x plus 12. This is the original fraction. Now, according to the given condition, we can say that if numerator is decreased by 2, that means आपल्याला या ठिकाणी x या न्यूमरेटर मधून 2 सबट्रॅक्ट करावे लागतील आणि डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7, म्हणजे आपल्याला यामध्ये 7 ऍड करावे लागतील. येणारा जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट विथ 1/2. दॅट मीन्स अकॉर्डिंग टू द कंडिशन x मायनस 2 अपॉन x प्लस 12 प्लस 7 इज इक्वल टू 1/2. म्हणजे अंश हा 2 ने कमी केला आणि छेदामध्ये आपण 7 मिळवलेले आहे. या ठिकाणी दोघांची ऍडिशन करून घ्यायचं. x मायनस 2 अपॉन x प्लस 19 इज इक्वल टू 1/2. नाव टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू एक्स प्लस x मायनस 1 इज इक्वल टू 1 इंटू x प्लस 19. 2 इंटू x 2x, 2 इंटू negative 2, it is negative 4 is equal to 1 into x and 1 into 19, positive 19. Transfer x to the left hand side and 4 to the right hand side. We get 2x minus x is equal to 19 plus 4. That means x is equal to 23. This is the numerator of the given fraction. Now, the original fraction is assumed that x upon x plus 12. Therefore, fraction is equal to x upon x plus 12. That means put or replace x by 23. 23 upon 23 plus 12. That means 23 upon 35 is the original fraction. म्हणजे 23/25 हा आपला मूळ अपूर्णांक असणार आहे. थर्ड एक्झाम्पल आपण यामध्ये पाहूयात. एक्झाम्पल नंबर 3. The ratio of weights of copper and zinc in a brass is 13:7. Find the weight of zinc in the brass utensil weighing 700 grams. म्हणजे ब्रास या संमिश्रणामध्ये कॉपर आणि झिंक यांचं जे प्रमाण आहे ते 13:7 असेल आणि जर ब्रास युटेन्सिलचं टोटल वेट जे आहे ते 700 ग्रॅम असेल तर त्यामधील झिंकचं प्रमाण आपल्याला शोधायचं. या ठिकाणी आपल्याला एक रेशो दिलेला आहे. त्या रेशोमध्ये आपण एक कॉमन मल्टिपल नंबर जो आहे तो कॉमन मल्टिपल नंबर मानून आपण कॉपर आणि झिंक
यांचं जे वेट आहे ते वेट आपण या ठिकाणी अझम्पशन करून घेऊयात. लेट द कॉमन मल्टिपल नंबर बी एक्स. दॅट मीन्स weight of copper is equal to 13 into x. This is the common multiple number, gram. 13x gram is the weight of the copper in the brass. Now weight of zinc is equal to 7 into x. That means 7 is the number related to the weight of zinc in the ratio, and x is a common multiple number. Therefore weight of zinc is 7 into x gram. Now total weight of brass is 700 gram. That means according to the given condition, we can say that 13x plus 7x is equal to 700. Addition of these two numbers is 20x is equal to 700. If we transfer 20 to the right hand side, we get x is equal to 700 divided by 20. That means x is equal to 35. It is a common multiple number. Now we want to find the weight of the zinc in the brass utensil weighing 700 grams. म्हणजेच 700 ग्रॅम वजनाच्या ब्रास या संमिश्रामध्ये आपल्याला झिंक या धातूचं प्रमाण किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. Therefore weight of zinc in the brass is equal to 7 into x. Now replace x by 35. That means 7 into 35. Therefore 245 gram. It is the product of 7 and 35. That means weight of a zinc in a 700 gram brass, it is 245 gram. This is our answer. Now fourth example, find three consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपण समजावून घेऊ. या ठिकाणी इक्वेशन मध्ये इज इक्वल टू साइन येण्याऐवजी इज ग्रेटर दॅन और इज लेस दॅन या दोन प्रकारच्या साइनचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. या ठिकाणी काय दिले पहा आपल्याला, फाइंड 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स, म्हणजे 3 लगतच्या पूर्ण संख्या शोधायच्या आहेत. पण त्याबाबत आपल्याला एक कंडिशन दिली आहे की त्यांची बेरीज ही 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा कमी असणार. मग या ठिकाणी आपल्याला हे जे नंबर्स आहेत ते नंबर्स काहीतरी मानून घ्यावे लागतील. 2 कॉन्झिक्युटिव्ह लगतचे नंबर जे आहेत त्यांच्यामधला फरक 1 असतो. नेक्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन प्रिव्हियस नंबर बाय 1, म्हणजे पुढील संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त असते. जर आपण त्यातील पहिला नंबर x मानला तर दुसरा नंबर येणार आहे x plus 1 and third number should be x plus 2. That means let us assume that these 3 consecutive whole numbers be x, x plus 1 and x plus 2. Now there are 2 conditions. Sum of these 3 consecutive whole numbers is more than 45. This is the first condition. And it is less than 54, it is the second condition. Now according to the condition we can say that x plus 1 plus x plus 2 is greater than 45. म्हणजे या 3 संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज 45 पेक्षा जास्त आहे. या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढून टाकूयात. x plus x plus 1 plus x plus 2 is greater than 45. म्हणजे या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू साइन येण्याऐवजी इज ग्रेटर दॅन हे साइन आलेलं आहे. आपण जसं इज इक्वल टू साइन असताना इक्वेशन सॉल्व्ह करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन ही साइन असताना असणारी जी इक्वेशन्स आहेत तीच आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत त्याच मेथड. x plus x that means 3x and 1 plus 2 is 3 is greater than 45. Now transfer 3 this constant term to the right hand side, we get 3x is greater than 45 minus 3. हा पॉझिटिव्ह 3 इकडे आल्यानंतर निगेटिव्ह 3. that means 3x is greater than 42. या दोघांचं सबट्रॅक्शन 42. Now transfer again coefficient of x3 to the right hand side, we get x is greater than 43 upon 2. That means x is greater than 14. या ठिकाणी आपण या फ्रॅक्शनला सिम्प्लिफाय केलं, x is greater than 14. म्हणजे x जो किंमत आहे आपल्याला ती किंमत मिळालेली आहे. पहिली जी संख्या आहे या 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स पैकी पहिली जी संख्या आहे ती 14 पेक्षा मोठी असेल असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं. नाव another condition is the sum of these 3 consecutive whole numbers is less than 45. आता या ठिकाणी ग्रेटर दॅन ची कंडिशन आपण वापरली होती 45 ग्रेटर दॅन 45. आता या ठिकाणी लेस दॅन 54 ही कंडिशन आपण वापरूयात. दॅट मीन्स सम ऑफ these 3 numbers x plus x plus 1 plus x plus 2 is less than 54. Now similarly या ठिकाणी ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करूयात. x plus x plus 1
plus x plus 2 is less than 54. Now again x plus x plus x, that means 3x, and 1 plus 2 is 3. 3x plus 3 is less than 54. Now transfer 3 to the right hand side, we get 3x is less than 54 minus 3, that means 3x is less than 51 या ठिकाणी पाहिजे होतं. आणि दोघांचं सबट्रॅक्शन जे आहे 54 मायनस 54 मायनस 3 इट इज 51. या ठिकाणी चुकून प्रिंटिंग मिस्टेक 54 झालेली होती. नाव आता आपल्याला या ठिकाणी दोघांचं सबट्रॅक्शन जे आहे ते सबट्रॅक्शन मिळालेलं 51. ट्रान्सफर कोइफिशियंट ऑफ एक्स टू द लेफ्ट राईट हँड साईड. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी पलीकडे गेल्यानंतर राईट हँड साईडला 3 आल्यानंतर त्याला डिव्हिजन. दॅट मीन्स एक्स इज लेस दॅन 51 डिवाइडेड बाय 3. दॅट मीन्स एक्स इज लेस दॅन 70. म्हणजे ही जी एक्स आहे दिस इज द फर्स्ट होल नंबर इन दिस कॉन्सिक्युटिव्ह 3 होल नंबर्स. म्हणजे हा पहिला नंबर आहे. यामध्ये तो एक्स घेताना आपल्याला दोन कंडिशन आल्या आहेत. एक्स शुड बी ग्रेटर दॅन 14 अँड लेस दॅन 17. म्हणजे एक्स ही जी पहिली संख्या आहे ती 14 पेक्षा मोठी आणि 17 पेक्षा लहान असेल. मग 14 पेक्षा मोठी आणि 17 पेक्षा लहान अशा दोनच संख्या आहेत, त्यामध्ये 15 आणि 16. आपण सुरुवातीला एक्स इज इक्वल टू 15 घेऊन पाहूयात. लेट टेक एक्स इन बिटवीन 14 अँड 17, दॅट मीन्स आयदर 15 or 16. नाउ first of all take x is equal to 15. Therefore first number is equal to x is equal to 15. Second number is equal to x plus 1, that means 15 plus 1 is equal to 16. And third number is x plus 2. हे आपलं assumption आहे. Replace x by 15, that means 15 plus 2 is 17. That means these three numbers are 15, 16 and 17. And sum of these three numbers is 48, which is greater than 45 and less than 54. या तिघांची बेरीज ही 48 येते. ती 45 पेक्षा मोठी आणि 54 पेक्षा लहान. नाव अनदर कंडिशन 14 पेक्षा मोठा आणि 17 पेक्षा लहान असलेला आणखी एक नंबर आहे, तो म्हणजे x इज इक्वल टू 16. नाव टेक x इज इक्वल टू 16. नाव फर्स्ट नंबर इज इक्वल टू x इज इक्वल टू 16. सेकंड नंबर इज इक्वल टू x प्लस 1 इज इक्वल टू 16 प्लस 1, that means 17. And third number is equal to x plus 2, that means 16 plus 2, it is 18. आता पहा त्या तीन संख्या आपल्याला नव्याने दुसऱ्या मिळाल्या 16, 17 आणि 18. या तीन पूर्ण संख्यांची लगतच्या पूर्ण संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज येते 51, विच इज ग्रेटर दॅन 45 अँड लेस दॅन 54. म्हणजे ही 54 पेक्षा लहान बेरीज येते आणि 45 पेक्षा जास्त येते. म्हणजे आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह होल नंबरच्या 3 पेयर्स असे मिळाले आहेत की ज्यांची बेरीज ही 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा लहान. दॅट मीन्स दीज 3 नंबर्स आर either 15, 16, 17 or 16, 17 and 18. These are the two answers for this word problem. हे दोन उत्तरे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली. फक्त दोन इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली होती. दोन कंडिशन्स आपल्याला दिसत होत्या. इज लेस दॅन और इज ग्रेटर दॅन इक्वल लेस दॅन और ग्रेटर दॅन या दोन साईनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समीकरणे तयार केली आणि त्यावरून आपण इक्वेशन्स या ठिकाणी तयार करून दिलेले शाब्दिक उदाहरण जे आहे ते सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. फिफ्थ एक्झाम्पल. In a 2-digit number, digit at tens place is twice the digit of units place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, then sum is 66. Find the number. विद्यार्थी मित्रांनो, आधी काळजीपूर्वक एक्झाम्पल आपण समजून घेऊ. एक 2 अंकी संख्या आहे. त्या 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा जो अंक आहे तो एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. डिजिट at tens place is twice the digit of units place. म्हणजे दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या ट्वाइस म्हणजे दुप्पट आहे. आता पुढे कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे. इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. म्हणजे जर आपण त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून एक नवीन संख्या प्राप्त केली आणि ती जर आपण मूळ संख्येमध्ये मिळवली, देन द सम ऑफ दिस टू नंबर्स इज 66. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज 66 असेल तर मग ती ओरिजिनल मूळ संख्या कोणती असेल असा आपल्याला प्रश्न विचारला. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला संख्या कशा तयार झालेल्या असतात, संख्यांचं विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर ही संकल्पना आपली क्लिअर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण एक रफ वर्क करूयात. रफ वर्क मध्ये काय करायचं पहा. 35 दिस नंबर हा जो नंबर आहे हा कसा तयार झालेला आहे. 5 हा युनिट्स प्लेसला आहे, 3 हा टेन्स प्लेसला आहे. मग या 5 ला त्याची स्थानिक किंमत जी आहे ती स्थानिक किंमत काढायची असेल तर आपल्याला 5 हा युनिट्स प्लेसला असल्यामुळे त्याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल.
3 हा टेन्स प्लेसला असल्यामुळे त्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी त्या एकक स्थानच्या अंकाला 1 ने, दशक स्थानच्या अंकाला 10 ने, शतक स्थानच्या अंकाला 100 ने, सहस्त्र स्थानच्या अंकाला 1000 ने या पद्धतीने आपण मल्टिप्लाय करून विस्तारित रूप तयार करत असतो. म्हणजे जर आपण या ठिकाणी दशक स्थानच्या अंकाला 10 ने मल्टिप्लाय केलं, 3 गुणिले 10 30, आणि एकक स्थानच्या अंकाला 1 ने मल्टिप्लाय केले, 1 गुणिले 5 म्हणजे 5, 30 अधिक 5 बरोबर 35 ही ती संख्या तयार झाली. विद्यार्थी मित्रांनो, अंकांच्या बाबतीमध्ये गोंधळ होत नाही. आपल्याला जर प्रश्न विचारला की एकक स्थानी 7 आणि दशक स्थानी 8 आहेत तर ती संख्या कोणती, आपण पटकन सांगू शकतो 87. पण जर हाच प्रश्न व्हेरिएबल स्वरूपामध्ये आला तर, इफ at the units place there is x and at the tens place there is a y, then what is that number? मग आपण पटकन सांगू शकतो yx. हे असं नाही, त्या ठिकाणी yx व्हेरिएबल आलं, मल्टिप्लिकेशन होईल, ती संख्या तशी तयार होते. त्यासाठी आपल्याला हे नॉलेज असणं गरजेचं आहे, विस्तारित स्वरूप. म्हणून आता पहा, ही जी संख्या आपली तयार झालेली आहे ती 30 + 5 दॅट मीन्स 35 = 35. म्हणजे या ठिकाणी 35चं हे एक्सपांडेड फॉर्म आहे. संख्या या रीतीने तयार झाली. आता या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्यांमधल्या एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यांच्यामधील संबंध सांगितला आहे. एकक स्थानचा अंक हा छोटा आहे, दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. म्हणून जो छोटा अंक आहे एकक स्थानचा तो आपण काहीतरी अजून करूया, त्याला काहीतरी मानूयात. लेट द डिजिट ॲट युनिट्स प्लेस बी एक्स अँड डिजिट ॲट टेन्स प्लेस इज इक्वल टू एक्स बिकॉज इट इज डबल दॅन द डिजिट ॲट द युनिट्स प्लेस. म्हणजे दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट असल्यामुळे आपण तो 2x घेतलेला आहे आणि एकक स्थानचा अंक आपण x गृहीत धरले. जर हे ते 2 अंक असतील तर मग ती ओरिजिनल संख्या जी आहे ती काय असणार आहे, देन ओरिजिनल नंबर इज इक्वल टू, आता आपल्याला माहित झालं एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किंवा कुठल्याही संख्या तयार होताना त्यांच्यातील अंकांच्या स्थानिक किमतींची आपण बेरीज करतो. या ठिकाणी पहा, x हा युनिट्स प्लेसला आहे म्हणून x ला आपण 1 ने मल्टिप्लाय करूया आणि टेन्स प्लेसवरती आहे 2x म्हणून त्याची स्थानिक किंमत करण्यासाठी आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय करूया. 10 into 2x it is 20x and 1 into x that is 1x. 20x plus 1x that means 21x. That means original number is 21x. Now if we interchange the digits at the units place and tens place, then the number obtained by interchanging the digits it is 10 into x. Now x is at the place of tens place and 2x is at the units place. मग आता या ठिकाणी x हा टेन्स प्लेसला असेल तर त्याची स्थानिक किंमत करण्यासाठी त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं आणि 2x हा युनिट्स प्लेसला असल्यामुळे त्याला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं. 10 into x that is 10x and 1 into 2x that means 2x. 10x plus 2x it is 12x. That means after interchanging the digits we get the new number it is 12x. Original number is 21x. म्हणजे फक्त दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानच्या अंकांची आपण स्थानांमध्ये अदलाबदल केलेली आहे आणि नवीन संख्या मिळवली. आता या 2 संख्यांची जी बेरीज आहे ती आपल्याला सांगितली 66. That means from the given condition 12x or 21x plus 12x is equal to 66. That means 33x is equal to 66. That means x is equal to 66 upon 33. That means x is equal to 2. आता हा x जो आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग आता आपल्याला ओरिजिनल नंबर जो आहे तो सहज शोधता येईल. ओरिजिनल नंबर इज 21x. Now replace x by 2. That means 21 into value of x is 2. That means 42 is the original number. म्हणजे हा ओरिजिनल नंबर 42 आहे. जर यातील अंकांची आपण अदलाबदल केली तर आपल्याला कोणती संख्या प्राप्त होईल? 2 हा दशक स्थानी जाईल आणि 4 हा एकक स्थानी येईल. त्यावेळी आपल्याला संख्या मिळेल 24. 42 आणि 24 यांची जर आपण ऍडिशन घेतली, सम केली तर ती 66 येते. हे आपला आन्सर असणार. दॅट मीन्स ओरिजिनल नंबर इट इज 42. हे आपलं आन्सर असणार. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 10 एक्झाम्पल्स आहेत. यातील नेक्स्ट उरलेली जी एक्झाम्पल्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये नवीन व्हिडिओद्वारे आपण अभ्यासणार आहोत. परंतु एक लक्षात ठेवा, इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजेच एका चलातील समीकरणांवरती आधारित असलेली शाब्दिक उदाहरणे सोडवताना उदाहरणात दिलेली जी अट आहे ती अट काळजीपूर्वक समजावून घेऊन त्या आधारे आपल्याला इक्वेशन मांडता येणं गरजेचं आहे. आणि इक्वेशन मांडता आलं की आपल्याला शाब्दिक उदाहरणे सहज सुचतात. विद्यार्थी मित्रांनो, या
उदाहरणांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि मॅथ्स सारथी या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि यानंतर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद. काळजी घ्या.